सेलू शहरात होणाऱ्या 2 दिवसीय तबलिगी इज्तिमासाठी आपण इज्तिमास्थळी आलेलो आहात। आपण सेलू शहरात होणाऱ्या 2 दिवसीय तबलिगी इज्तिमाची तयारी अंतिम टप्प्यात। सेलू शहरातील परभणी रोड स्थित अरबी मदरसा फुरखान परिसरात दिनांक 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी 7 एकर परिसरात होणाऱ्या मुस्लिम समाजाचा धार्मिक सोहळा तबलिगी इज्तिमाची तयारी अंतिम टप्प्यात असून मागील 15 दिवसापासून मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने तयारीला लागले आहे। इज्तिमा स्थळी खूप मोठा पेंडॉल, वजूखाने, स्वच्छतागृह, लघुशंखा, शौचालय, वाहन व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, वीज, पिण्याचे पाण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। 20 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी 5 वाजता फजरच्या नमाजपासून इज्तिमाची सुरुवात होणार असून 2 दिवसीय इज्तिमात मुस्लिम धर्मगुरू पवित्र कुराण व प्रेषित पैगंबर यांनी सांगितलेले उपदेश करणार आहे। 21 नोव्हेंबर मंगळवार रोजी असरच्या नमाजनंतर इज्तिमाई विवाह सोहळा होऊन मगरिब नमाजनंतर सामूहिक प्रार्थना करण्यात येईल। इज्तिमात 15 ते 20 हजार मुस्लिम बांधव सहभागी राहणार आहे। इज्तिमाबद्दल सविस्तर माहिती घेऊया हाफिज अहमद साहब यांच्याकडून। हाफिज साहब काय सांगताल? अल्हम्दुलिल्लाह, हमारे जो सेलू शहर के अंदर अल्लाह के फजल करम से जो है तो 2 दिन का इज्तिमा तय हो चुका है। 21 और 20 और 21 तारीख पीर और मंगल का दिन रहेगा और दूसरे दिन जो है तो 21 तारीख को बाद नमाज मगरिब के दुआ भी रहेंगी और असर के बाद जो है अक़द भी रहेंगे बहुत सारे इंशाल्लाह। तो इसके अंदर जो है तो पूरे जो है तो 4 सेंटर के जो है तो लोग इंशाल्लाह यहाँ पर जमा होंगे और तकरीबन 10-12 हज़ार के लगभग जो है तो पब्लिक इंशाल्लाह यहाँ पर आज आएंगी। और अभी जो है तो फिल वक्त काम चालू है, शामिने का वगैरह का, संडास का, ये वो सब जो है तो पूरे काम तमाम इंशाल्लाह जो है तो आधे ज़्यादा हो चुके हैं। पिंडाल भी जो है तो आधे ज़्यादा हो चुका है। अल्हम्दुलिल्लाह, दुआ करो कि अल्लाह तबारक व तआला जो है तो इस इज्तिमा को कामयाबी अता फरमाए। शेख पाटीजवळ बोलेरो पिकअप व दुचाकीच्या धडकेत दुचाकी सवार ठार। जिंतूर परभणी महामार्गावरील शेख पाटीजवळ बोलेरो पिकअप व दुचाकीच्या अपघातात दुचाकी सवार जागीच ठार झाल्याची घटना घडली। या अपघातात हिंगोली जिल्ह्यातील विकास गंगाराम खंदारे हे MH20 CP 0334 या दुचाकीवरून जात होते। बोलेरो पिकअप व दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात विलास खंदारे यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती बोरी पोलिसांना मिळतात बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर मॅडम, परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुरुंदकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर हाके, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा शहाणे, बीट जमादार बद्रीनाथ कंटाळे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग तूप सुंदर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन बोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणीसाठी आंदोलन। माटेकडे अर्ज केलेल्या 719 संशोधक PhD सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून वाढीव तरतुदीसह तत्काळ फेलोशिप देण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। यासाठी आज दिनांक 17 नोव्हेंबर शुक्रवार रोजीपासून सेलू तहसील कार्यालयासमोर पॅन्थर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। तहसीलदार यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की बाटेकडे अर्ज केलेले 2022 चे विद्यार्थी मागील 51 दिवसापासून बाटे कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। त्यामुळे सदरील आंदोलनाची शासनाने तत्काळ दखल घेऊन संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढण्यात यावा। कारण संशोधन ही व्यापक संकल्पना असून आर्थिक बाबीवर अवलंबून आहे। अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना PhD करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडून फेलोशिप देण्यात येते। मात्र PhD ला प्रवेश मिळून 21 महिन्याचा कालावधी लोटला तरी देखील बाटेकडून देण्यात येणारी फेलोशिप न मिळाल्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणी सापडले आहेत। त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ फेलोशिप देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आंदोलनात तालुकाध्यक्ष रोहन आकात, सुधीर सावंत, विनोद हापसे, अभिषेक वाटुरे, निकेश तारे, आकाश वाटुरे, शरद सोनवणे, विशाल वाटुरे, किरण वाटुरे, अमोल वाटुरे, किरण कदम, प्रवीण गोंडगे, धीरज वाटुरे, विशाल गोडबोले, प्रभाकर लाटे, पांडुरंग कांबळेसह आदींनी पुढाकार घेतला।
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त युवा पत्रकार प्रमोद अंबुरे यांचा सत्कार. राष्ट्रजन फाउंडेशन परभणीच्या वतीने परभणी शहरात राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना पेन वाटप करून सत्कार करण्यात आले. सत्कार मूर्ती समाजित न्यूज संपादक युवा पत्रकार प्रमोद अंबुरे यांना हार पेन देऊन सत्कार करण्यात आले. यांच्यासह न्यूज लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख भगीरथ बद्दर, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, लोकशाही मित्र मंडळाचे संपादक सलीम इनामदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा होमगार्ड परभणी जिल्हा समादेशक परमेश्वर जवादे, मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शेख सरफराज, समाजित अभियान प्रतिष्ठानचे सचिव रमेश घनगाव, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संदीप वायवड, प्रफुल्ल ढगे, आसुरबा शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक गोसेवक नितीन जाधव गोवळगावकर, राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले होते. सेलू नगरपालिकेच्या नियोजित कचरा डेपोच्या विरोधात सर्वपक्षीय एल्गार. सेलू तालुक्यातील आगाव शिवारात शेती उपयोगी नसलेली शासकीय 5 एकर जमीन आरक्षित असताना त्यावर सेलू नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून संरक्षण भीत व इतर कामे केली, परंतु त्यात कोणताही उपयोग न घेता शासनाच्या नवनवीन येणाऱ्या योजनांच्या निधीची उधळपट्टी करीत नवीन कचरा डेपो करण्याचे कारस्थान आखले गेले, ज्याला विरोध होत आहे. तरी जनतेला व शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सध्याचे प्रशासक असलेले देवीदास जाधव यांनी कोणालाही विश्वासात न घेता नवीन कचरा डेपो बांधण्याचा कारस्थान रचले आहे. याबाबत दिनांक 17 नोव्हेंबर शुक्रवार रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सेलू शिवारात नियोजित कचरा डेपो होत असलेल्या जागेपासून अर्ध्या किलोमीटरच्या आत मुस्लिम, दलित, शेतमजूर, कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या लोकवस्ती असून या परिसरात अरबी मदरसा, उर्दू शाळेची आरती जागा, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी, पाण्याच्या विहिरी, बोर आणि विशेष करून या भागात सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातून तसेच पूर्ण शहरात पावसाळ्याचे व सांडपाण्याचा मोठा नाला वाहत असून राज्य महामार्ग 253 नवीन निर्माण झालेले आहे. या परिसरात केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर यांची ट्रस्टची मालकीची जागा असून भविष्यात त्या ठिकाणी सभामंडप, फक्त निवास शहरात यात्रेला सध्या अपूर्ण पडणाऱ्या जागेचा विचार करून पुढील काळात तीच यात्रा त्या ठिकाणी भरवली जाऊ शकते. दिलेल्या निवेदनावर माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, माजी नगराध्यक्ष हेमंतरावजी आडळकर, माजी नगरसेवक मुश्ताक अहमद, शेख रहीम, सय्यद मुश्ताक, शेख वाजिद दादा, अब्दुल मजीद, लालू खान पठाण, नारायण दीक्षित, सुहाना दीक्षित, संतोष लोंढे, दिगंबर गोरे, धनंजय पांडे, शेख रफीक, संजय राजूरकर, सत्यनारायण झवर, अतलाफ मास्टर यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. महामार्गाचे काम पुतळ्यापर्यंत वाढविण्याची केंद्रीय मंत्री यांच्याकडे सेलू दबाव गटाची मागणी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B चे काम सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरापर्यंत वाढवावे अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाने केली आहे. सेलू तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B चे रस्ते काम सुरू आहे, परंतु हे काम सेलूतील बसस्थानक पर्यंत होणार आहे असे चित्र आहे. या महामार्गावर वाहतूक सुकर व सोयीची होणार, तसेच शहराची शोभाही वाढणार आहे हे स्पष्ट आहे. मात्र डिग्रस पाटी ते पाथरी हे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरासाठी अत्यंत सुविधा होणार आहेत. मात्र सदर रस्ता केवळ बसस्थानक पर्यंत होणार आहे. बसस्थानकापासून केवळ 500 मीटर अंतरावर सेलू शहरातील अत्यंत सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे. तो याच रस्त्यावर आहे. या लगतच रेल्वे स्थानकाच्या नवीन अद्ययावत इमारतीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा महामार्ग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत वाढवावा अशी मागणी सेलू दबाव गटाचे निमंत्रक ॲडव्होकेट श्रीकांत वायकर, ओमप्रकाश चव्हाण, शेख इसाक पटेल, विलास रोडगे, ॲडव्होकेट टी.ए. चव्हाण, गुलाब पौड, सतीश काकडे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, अजित मंडलिक, मुकुंद टेकाडे, देवराव दडवे, गणपत मेटकरी, राजेंद्र केवारे, नारायण पवार, ॲडव्होकेट योगेश सूर्यवंशी, ॲडव्होकेट उमेश काष्टे, शेख राऊतभाई, आबासाहेब भुजबळ, गणेश सोळंकेसह आदींनी केली आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते खो खो स्पर्धेचे थाटात उद्घाटन.
कैलाशवासी प्राध्यापक UD इंगळे स्मृती करंडक पुरुष व महिला गटाच्या 49व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज दिनांक 17 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी करण्यात आले। परभणीच्या खेळाडूंनी मैदानात आणलेली क्रीडा ज्योत प्रज्वलन करताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉक्टर चंद्रजीत जाधव, परभणी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जामकर, स्पर्धा सचिव डॉक्टर संतोष सावंत, सचिव डॉक्टर पवन पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर संतोष कोकीड, राज्य संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, खजिनदार अरुण देशमुख, डॉक्टर प्रशांत इनामदार सह आदी मान्यवर उपस्थित होते। गंगाखेड येथे लहुजी वस्ताद साडवे यांची जयंती उत्साहात साजरी। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साडवे यांच्या 229व्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन कार्यक्रमानंतर लहुजी वस्ताद साडवे यांची भव्य मिरवणूक उस्मानाबाद जिल्ह्यातील सुजित ब्रास बँड व सातारा येथील सह्याद्री प्रतिष्ठान मर्दानी दानपट्टा यांच्या मुख्य आकर्षणाने पारंपरिक वाद्य वाजवत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लहुजी वस्ताद साडवे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। लहुजी वस्ताद साडवे यांच्या जयंतीनिमित्त कमिटी मुख्य प्रवर्तक विशाल साळवे, संजय साळवे, किरण उपाडे, दत्ता साळवे, शेषाद्री मोरे, रोहिदास लांडगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पारंपरिक वाद्यांची वाद्य वाजवत असताना गंगाखेड शहरातील नागरिक कुतूहलाने एकटन वाद्य वाजवण्याकडे पाहत होते। वादाच्या चालीमध्ये अत्यंत जुनी गाणी वाजवत असताना कोणीही या गाण्याच्या चालीवर नाचत नसते, परंतु एकटक लावून पाहत असते। पारंपरिक वाद्य बरोबरच क्रांतिकारक लहुजी वस्ताद साडवे यांच्या काळातील संरक्षणासाठीचा सातारा येथील मर्दानी दानपट्टा कसा खेळ असायचा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले। अत्यंत शिस्तीने प्रात्यक्षिके व पारंपरिक वाद्य वाजत असताना त्या परिसरामधील प्रत्येक जण पाहतच राहिले। माकडी येथे मोफत आरोग्य शिबिरात 210 रुग्णांची तपासणी। पूर्णा तालुक्यातील माकणी येथील हनुमान मंदिर परिसरात आयुर्वेद व्यासपीठ परभणीद्वारा भाजीपाला ग्रुप व ओंकार गृह उद्योग माकणी यांच्या संयुक्त विद्यमानाने गंगाधर दादा पवार यांच्या 200 पुण्यस्मरण दिनानिमित्ताने मोफत आरोग्य शिबिर आज दिनांक 17 नोव्हेंबर शुक्रवार रोजी घेण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षा तृप्तीताई वरपुडकर, मार्गदर्शक डॉक्टर दत्तात्रय मगर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री यादव, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सुमनबाई पवार, विजय पवार, डॉक्टर विद्या भालेराव, डॉक्टर बरखा देशमुख, धाराजी भोसारे, सरपंच गोविंदाना आवांगण, पंडित थोरात, प्रकाश हरकड, पुरुषोत्तम पवार, रेपेश पवार सह आदींची प्रमुख उपस्थिती होती। आरोग्य शिबिरात 210 रुग्णांची तपासणी करण्यात आली। शिबिरासाठी डॉक्टर मंजुषा काने, डॉक्टर संदीप चव्हाण, डॉक्टर अंजली नीरस, डॉक्टर मुक्तेश्वर पारवे, डॉक्टर अश्विनी कवटेवार, डॉक्टर शिवानी आवर्गण आदींनी उपचार केले। आरोग्य शिबिरात गुणवंत शिक्षक राम महाजन व गजानन पवार यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी गावकरी मंडळी, पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार जनार्दन आवर्गण यांनी केले। सूत्रसंचालन माधव आवर्गण तर आभार शिवाजी आवर्गण यांनी मानले।